प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या हातात कारभार घेतल्यापासून राज्यभर हॉटेल रेस्टॉरंटवर जोरदार कारवाई केली जाते। मोठ्या नामांकित हॉटेल आणि रेस्टॉरंटचे परवाने तुकाराम मुंढे यांनी रद्द केले। मी रस्त्यावरील अन्न खात नाही, फक्त नामांकित हॉटेलमध्ये जेवण करतो म्हणणारी सर्वजण तोंडावर पडली आहेत। कारण हे प्रसिद्ध हॉटेल आहे, तिथंही धाडीमध्ये मोठी घाण आणि उंदीर फिरताना दिसून आले। मोठ्या कंपन्यांकडून हे नियमांचं उल्लंघन केले जात असल्याचं स्पष्ट झालंय। नुकताच तुकाराम मुंढे यांच्या एफडीए विभागानं नागपूरमधील प्रसिद्ध हिरा स्वीट्सवर धडक कारवाई केली। तिथं किचन तपासले असता थेट मेलेलं उंदीर आढळून आलं। त्यानंतर थेट त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये ग्राहकानं सूप मागवलं होता, त्या सूपमध्ये चक्क मेलेलं झुरळ आढळून आलं, ज्यानंतर खळबळ उडाली। कुणाल नरसापूरकर रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले असता त्यांच्या सूपमध्ये झुरळ आढळून आले। या प्रकारानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं याची दखल घेतली। त्यानंतर हॉटेलवर धाड टाकण्यात आली। हेच नाही तर त्यांचा परवाना देखील रद्द करण्यात आला। किचनमध्ये तपासणी केली असता प्रचंड अशी अस्वच्छता यावेळी दिसून आली। हेच नाही तर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे धाडीमध्ये प्रशासनाला दिसून आलं की फ्रीजमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ होते। अयोग्य पद्धतीने हे पदार्थ साठवण्यात आले। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं दिसून आले। असा प्रकार कुठेही आढळून आला की तक्रार करण्याचं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाकडून केलं जाते। यासोबतच हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला आहे। तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात जोरदार कारवाया सुरू असल्याचं दिसतंय। भेसळयुक्त दुधांवरही कारवाई केली जाते। 25% दुधाचे उत्पन्न तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यानंतर कमी झालाय। भेसळयुक्तांचे धाबे दणाणले।